नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग. प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. साधारण 99-2000चा काळ असेल. मी एका मराठी वाहिनीवरती गाण्याच्या कार्यक्रमाचे, म्हणजे अंताक्षरीच्या गाण्यांचा कार्यक्रम होता, त्याचे मी सूत्रसंचालन करत असायचो. त्याचवेळी एक तरुण सांगा उत्तर सांगा ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असे. आज तो तरुण आपल्या लोकप्रियतेच्या बळावरती खासदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेतून जगभर ओळख निर्माण करणारे, राजकारणाची नस सापडलेले उत्तम डॉक्टर आणि अभ्यासू वक्ते, कधीही खालच्या थराला जाऊन टीका न करणारे नेते. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अमोल कोल्हे यांचं. असं म्हणतात की पाण्याचा पाऊस पडला की मातीचा चिखल होतो आणि ईडी सीबीआय स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. हे आज महाराष्ट्रात बघायला मिळतं. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला डोळे रोखून दाखवलं होतं मराठी स्वाभिमान काय असतो. आमचा माथा तुम्ही पायावर ठेवायला निघालात. आता विषय सरळ आहे, परिवर्तन हे अटळ आहे. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पठ्या पहिल्या बारी मोर घोडी धरणार म्हणजे धरणार. वा 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 वा. झी मराठीवर तुमचं स्वागत आहे. थँक्यू. प्रशांतकडे येतो थेट. तुम्ही भाजपमध्ये जाणार याबद्दल खूप लोक पैज लावतात. लहान मुलं सुद्धा अगदी ठाम आहेत की कोल्हेंचा एक पाय आता भाजपमध्ये आहे. म्हणजे आज ह्या व्यासपीठावर तुम्ही एकदाच काय ते सांगून टाका की असं काही नाहीये, किंवा तसं असेल तरी ते डिक्लेअर करा. आमचा मंच अगदी छान आहे त्या गोष्टीचं. त्याची दोन उत्तर आहेत. हा. पहिलं उत्तर असं आहे की शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्यामुळं उगं नांगर खांद्यावर घेऊन चालत नाही. अच्छा. आधी आभाळ बघून न जमीन कधी नांगरायची ते ठरवावं लागतं. अरे हे वा. राजकीय उत्तर आहे. पण खरं उत्तर हे आहे की असा कोणताही विचार माझ्या मनात सध्या तरी नाही. राजसाहेब एका मुलाखतीमध्ये असं म्हणाले होते की जातीचं राजकारण हे पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणलं. तुम्हाला काय वाटतं? मला वाटत नाही, कारण जे आपण काय म्हणतो की असं म्हटलं जातं, जाता जात नाही ती जात. आणि पवार साहेबांनी जर जातीचं राजकारण आणलं असं जर कोणी म्हणत असेल, तर ज्या पवार साहेबांनी 33% महिलांचं आरक्षण आधी सुरू केलं ना, त्या पवार साहेबांनी हा नाही विचार केला की ती महिला कुठल्या जातीची असणार आहे. ज्या पवार साहेबांनी जेव्हा हिंजवडीमध्ये IT पार्क स्थापन केलं ना, त्या IT पार्क स्थापन केल्यानंतर आज 20 वर्षाचा IT प्रोफेशनल विचारतो शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं. हे उद्योगधंदे आणताना पवार साहेबांनी हा नाही विचार केला की नेमका कुठल्या अमुक जातीच्या लोकांना फक्त इथे नोकरी मिळणार आहे. MIDC ज्या स्थापन झाल्या, म्हणजे सुरुवातीला यशवंतराव चव्हाण साहेबांनी म्हणजे आपली ठाण्यातली जी वागळे इस्टेटची MIDC, त्यानंतर पिंपरी चिंचवडची MIDC आहे, त्यानंतर त्या ज्या वाढवल्या, म्हणजे रांजणगावची MIDC असेल, कुरकुमची MIDC असेल, पलीकडे सुप्याची MIDC असेल, या MIDC मध्ये आज लाखो लोक काम करतात. ते वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक काम करतात, जिथे तुमचं टॅलेंट काम करतं. आणि ज्या माणसाने हे सगळं आणलंय त्याला आपण म्हणणार की त्यांनी जातीचं राजकारण आणलं? त्यांनी तर रोजगार आणला. म्हणजे मला पवार साहेबांना मी हा एकदा प्रश्न विचारला होता की MIDC आणण्याचं नेमकं कारण काय. तर पवार साहेबांनी याचं फार सुंदर उत्तर दिलं होतं की जर उत्तर भारतात बघितलं तर 80-90% जमीन ही ओलिताखाली आहे, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या धरणांनंतर जेमतेम 68% जमीन ही ओलिताखाली येऊ शकते. आणि मग वाढणाऱ्या लोकसंख्येच्या रोजगाराचं साधन काय, आणि त्यासाठी MIDC किंवा इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. म्हणजे हे जर सगळे प्रागतिक विचार तुम्ही केलेत,
महिलांच्यासाठी पवार साहेबांनी घेतलेले निर्णय बघितलेत, उद्योगांसाठी पवार साहेबांनी घेतलेले निर्णय बघितलेत, संरक्षणासाठी पवार साहेबांनी घेतलेले निर्णय बघितलेत. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला हे पवार साहेब कृषी मंत्री असताना झाला. मग पवार साहेबांनी हे सांगितलं की अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण जर देश होत असेल तर अमुक जातीच्या लोकांना फक्त अन्नधान्य मिळेल. मग पवार साहेबांनी जातीचं राजकारण कुठे आहे? आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे खुर्ची फिरण्याची. अमोलजी, खुर्ची फिरायच्या आधी इथे एक बाईट सुरू होतो. तो बाईट फक्त तुम्ही ऐकायचा आहे. तुम्ही आवाज कुणाचा आहे हे बरोबर ओळखलं तर खुर्ची फिरणार. बघूया बाईट कुणाचा आहे. कुठला तरी तो अमोल कोळे नावाचा कोण तो ऍक्टर पैसे घेऊन शिवाजी महाराजांची रोल करतो. तो काय फुकट करत नाही. ओळखलाय आवाज? कोण? आमदार नितेशजी राणे. खुर्ची फिरू द्या. त्याला सिरियलसाठी पैसे देतात म्हणून त्याला नावासाठी फक्त खासदार निवडून आला नाही. 24 ला आपटून टाकू त्याला. एवढा काय मोठा विषय नाही. एवढा काय मोठा विषय नाही. त्याला गाडी काढल्यावर तो ओळखणार पण नाही. तो सिरियल पुरताच आहे आणि तो काहीतरी ह्यांना पेपरात वेचून टाकतो, वाचून लिहून दाखवतो आणि आमच्या आधी त्याला वाचून दाखवतात. परंतु झालं. मला स्वारस्य आप कमाईवर जगणाऱ्यांविषयी बोलण्यात ते बाप कमाईवर जगणाऱ्यांविषयी बोलण्यात. आणि हे सद्गृहस्थ जे काही बोलले हे माझं चरितार्थाचं साधन मी 4 चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो. जर तशी त्यांची परिस्थिती असेल तर समोर चर्चेला बसता येईल. अजून एक बाईट. अमोल कोल्हेंनी वाय आय किल्ड गांधी असं जे काही नाटक येणार आहे, त्यांचं ट्रेलर बाहेर पडलंय असं समजलं. कुठलाही कलाकार असो, जेव्हा तो एक भूमिका करतो तेव्हा तो त्या भूमिकेत उतरतो. त्या व्यक्ती चारित्र्याचा जेव्हा तुम्ही अभिनय करता तेव्हा मग तुम्ही तुमच्यामध्ये नथुराम आणता ना. तुम्ही गोळ्या झाडणार ना गांधींवरती, तेव्हा तुम्हाला काहीच वाटणार नाही. असं कसं शक्य? त्यामुळे असं मी कलाकार आहे, मी भूमिका केली त्याला काय अर्थ नाही. मी उघडपणाने सांगतो की गांधींचं खून करणाऱ्या नथुरामाचं उदात्तीकरण जो कधी करत असेल तो वैचारिक दृष्ट्या आमचा विरोधीच असेल. इथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आहे. कारण हा जो चित्रपट बनला होता हा चित्रपट 2017 मध्ये बनला होता. आणि 2017 मध्ये खरं तर तेव्हाची नेमकी काय परिस्थिती होती हे कदाचित आव्हाड साहेबांना ठाऊक नव्हतं. कारण 2017 मध्ये स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका एका चॅनेलवर सुरू होऊन अवघ्या 9 दिवसात थांबवण्यात आली होती. आणि कुठेतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक समोर ऑपॉर्च्युनिटी आली होती. आणि ही ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर एकूण चित्रपट काय हे मला खरंच ठाऊक नव्हतं. आणि 2017ला मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की 2019ला मी खरं तर निवडणूक लढवणार आहे. आणि त्यानंतर मात्र हो, म्हणजे तो चित्रपट मी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ती माझी चूक होती. आणि ही चूक पण चित्रपट वाईट झाला असेल ही चूक असू शकते. करेक्ट. आजही तुम्ही पहिल्यांदा अभिनेते आहात मग नेते आहात. जर का आजही तुमच्याकडे सावरकरांची किंवा गोडसेंची असू दे तर भूमिका म्हणून करायला काय हरकत आहे? 100% हा मला वाटतं हा ओपननेस जो आहे तो शरदचंद्रजी पवार साहेबांनी दाखवला. आणि जे ते म्हणाले की तो विचारानं त्यातच असतो, तर मी त्याही बाईटची वाट बघेन की जेव्हा मी संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांची भूमिका करतो. कारण बोट रोखताना बाईट दिला जातो, टाळ्या वाजवताना बाईट दिला जात नाही. अमोलजी, तुमची मुलाखत घेण्याआधी बराच अभ्यास केलेला आहे. ज्या वेळेला खासदारकी लढवली त्यानंतर त्या रात्री तुम्ही शांतपणे झोपला होता. सगळे खासदार जागे असतात की बाबा होणारे खासदार जागे असतात की काय एपिसोड आहे, काय होणार आहे, पण तुम्ही शांतपणे झोपला होता म्हणे. हे खूप खरं आहे. म्हणजे ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल होता त्या दिवशी मी रात्री 2 वाजेपर्यंत चित्रीकरण केलं होतं, शूटिंग केलं होतं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचं. बर. आणि मी सकाळी जाऊन वाकडच्या एका हॉटेलमध्ये झोपलो होतो. आणि माझ्या मित्राला मी सांगितलं होतं की एक काम कर, मतमोजणी सुरू झाल्यानंतर 11 पर्यंत एक कल कळतो, जर निवडून येणार असू
तर आपल्याला वाकडवरून फक्त बालेवाडीला जायचंय. आणि जर निकाल विपरीत लागत असेल तर परत शेड्यूल लावायला सांग, आपण असेच उलटे जाऊन मुंबईला शूटिंग करू. आणि मी 11 वाजता उठलो होतो. ही फॅक्ट आहे. आणि आता वेळ झालेली आहे मॅजिक बॉक्सची. आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत डॉक्टर. त्यामुळे ह्या मॅजिक बॉक्समध्ये आहेत औषधं. यामध्ये काही औषधाच्या गोळ्या आहेत आणि ह्या त्या गोळ्या कशाच्या आहेत ते मी दाखवतो. तर ह्या गोळ्या तुम्ही कोणाला पाठवाल हा प्रश्न आहे. ही जी गोळी आहे ही आहे डोकेदुखीची गोळी. देवेंद्रजी फडणवीस. कारण त्यांना खूप डोकेदुखी आहे सध्या. पुढची जी गोळी आहे ही आहे झोपेची गोळी. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या ठाकरे गटाच्या काही आमदारांना नक्की पाठवेल, कारण त्यांना नक्कीच याची गरज भासेल. मला वाटलं ही पण गोळी परत एकदा देवेंद्रजींनाच पाठवायची, कारण त्यांनीच रात्री सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या असतात. सगळ्यात रात्री ऍक्टिव्ह असणारे तेच असतात. मला वाटलं परत हे देवेंद्रजींना पाठवणार. पुढील गोळी आहे ही आहे विटॅमिन्सची, म्हणजे एनर्जी वाढवायची गोळी. ही आता स्वतःच घ्यावी लागेल, कारण निवडणुका जवळ येणार आहेत. ही जी गोळी आहे ही खास अशा नेत्यांसाठी आहे ज्यांच्या काही लक्षातच राहत नाही. म्हणजे काही काळापूर्वी आपण काय बोललो, काही काळापूर्वी आपण लोकांना काय वचनं दिली, काही काळापूर्वी आपण मीडियामध्ये कुणाला शिव्या घातल्या, लक्षातच राहत नाही. अशा लोकांसाठी ही स्मरणशक्तीची गोळी. माननीय पंतप्रधानांना ही गोळी पाठवेल, कारण 2 कोटी रोजगार दरवर्षी येणार होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार होतं. तर ती गोळी त्यांना जाणं गरजेचं आहे. आणि ही जी गोळी आहे ही आहे नैराश्य कमी व्हावं अशी गोळी. नैराश्य कमी करणारी गोळी. राजकारणातल्या अनेकांना ती गोळी चालते. कारण राजकारणामध्ये मी ज्याच्यासाठी केपेबल आहे ती गोष्ट मला मिळत नाही असं वाटणारे अनेक जण आहेत. त्यामुळे अनेकांसाठी ही गोळी चालू शकेल. अशा प्रकारे हा राऊंड संपलेला आहे. खूप छान उत्तरं दिली आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. घाणेकरांपासून प्रमोद पवारांपर्यंत अनेक अभिनेत्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज साकारले, परंतु त्यांना व्यावसायिक दृष्ट्या तुमच्या इतकं यश मिळालं नाही. तुमचं यश हे तुमच्यातल्या अभिनेत्याचं यश म्हणावं की तुमच्यातल्या व्यावसायिकतेचं? इंटरेस्टिंग क्वेश्चन. पण डॉक्टर घाणेकरांचं यश हे मी जास्त मोठं मानतो, कारण डॉक्टर घाणेकरांना जसे हाऊसफुलचे बोर्ड लाभले तेवढे हाऊसफुलचे बोर्ड मला कधी लाभले नाहीत, हे प्रामाणिकपणे कबूल करतो. पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की हे यश अभिनयाचं म्हणण्यापेक्षा, व्यावसायिकतेचं म्हणण्यापेक्षा बदललेल्या काळाचं सुद्धा तेवढंच मोठं यश आहे. कारण टेलिव्हिजनच्या माध्यमातून एक मालिका प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे जे पोहोचणं होतं हे या बदललेल्या परिस्थितीने फार सोपं केलं होतं. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी कायम असं मानतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज एक असामान्य चैतन्य आहेत. तुम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे त्यांना साथ घालता तेवढ्या उत्कटतेनं ते तुम्हाला प्रतिसाद देतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना मला आठवतं, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या खालीच एका अत्यंत दिग्गज रंगकर्मींनी मला आवर्जून सांगितलं होतं की प्लीज महाराजांची भूमिका करू नको, ती कधीच फळत नाही. हो, कारण नितीन देसाईंनी ज्यावेळी राजा शिवछत्रपती मालिका केली तोपर्यंत एकही महाराजांवरची मालिका पूर्णत्वाला गेलेली नव्हती. अच्छा. त्यामुळे ही भूमिका करू नकोस हे सांगणारे अनेक जण होते. जेव्हा मी रोल केला तेव्हा मी जेमतेम 28 वर्षाचा होतो आणि त्यावेळी अनेकांनी असं सांगितलं की आता शिक्का बसला, आता यू आर फिनिश्ड ॲज अन ऍक्टर. तेव्हा मला असं वाटलं की 28व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा
कोथळा बाहेर काढून दख्खनच्या पठारावर स्वतःची द्वाही फिरवली. आपल्याला 28व्या वर्षी संधी मिळते, चान्स घ्यायला काय हरकत आहे. वा. आता तुम्ही जे करता, महानाट्य करता, त्याचा टर्नओव्हरच एवढा मोठा आहे. हा तुम्हाला दिसला, जो त्यांना दिसला नव्हता. हे यशामागचं कारण आहे का? व्यावसायिकता म्हणत असाल तर हो, महानाट्य ही एक फार मोठी गोष्ट आहे. कारण जवळपास सर्वसामान्य इंडोर नाटक जे असतं त्याच्या जवळपास 15 पट ही गोष्ट मोठी असते. पण त्याचबरोबर व्यवसायाचं कायम एक गणित आहे, ते म्हणजे की आवाका जेवढा मोठा तेवढी रिस्क सुद्धा मोठी असते. की जेव्हा मी सुरुवातीला म्हणलो की 9 वर्ष स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करायची होती किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर एक कलाकृती करायची होती. अवधूतजी एका खासदारांनी, तत्कालीन खासदारांनी, जे आज माजी खासदार आहेत, त्यांच्याकडे जेव्हा मी फायनान्ससाठी प्रपोजल घेऊन गेलो होतो त्यावेळी त्यांनी मला उत्तर दिलं होतं की जर प्रोजेक्ट फसला आणि याला प्रॉपर्टी सहित विकला तरी पैसे निघणार नाहीत. आणि तेव्हाचे जे सगळे चेहरे डोळ्यासमोर आहेत की जी दारं मी ठोठावून आलो होतो, जेव्हा ते चेहरे पुन्हा ते बोलतात, महाराजांचं नाव आणि संभाजी महाराजांचं नाव घेतात, तेव्हा कुठेतरी असं वाटतं नाही बॉस, जिस दिन बोलूंगा ना, मग त्यावेळी अशा दोन्ही तोफा धडाडायला सुरुवात होतील अशी परिस्थिती होईल. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. आता महाराष्ट्राला उत्कंठा आहे की खासदार अमोल कोल्हे आज कुणाला फोन लावतात. मी लोकशाहीला फोन लावेन. वाह, क्या बात आहे. जय हिंद, जय शिवराय. लोकशाहीच ना? नाही, आवाज थोडा खाली गेल्यासारखा जाणवला म्हणून विचार. नाही, ख्याली खुशाली विचारायला नाही फोन केला खरं तर. वेकअप कॉल समज हवं तर. कारण कसं आहे, तू असण्यात, तू टिकण्यात 140 कोटी भारतीयांचं भवितव्य अवलंबून आहे का. म्हणून काही प्रश्न मनात होते, म्हणून म्हटलं फोन करावा. कारण ते स्वातंत्र्य तुझ्यामुळे तर मिळालंय.
वागायला लागतात. आणि मग प्रश्न पडतो की स्वातंत्र्याच्या शतकाच्या उंबरठ्यावर पुढच्या पिढ्यांसाठी नेमका कोणता देश निर्माण करणार आहोत आपण? नाही, तू हवीच आहेस. कसं आहे, निराशा जरी असली ना तरी आशेचा किरण अजून मनात जागा आहे. कारण ही एक ज्योत जरी राहिली ना तरी सुद्धा अंधारावर प्रकाशानं विजय मिळवता येतो यावर जगाचा विश्वास बसेल. कारण प्रगती आणि महासत्ता होण्याची खुमखुमी हुकुमशाही असलेल्या देशांमध्ये सुद्धा असते ग. पण तू असलीस तर त्याहून महत्वाची गोष्ट आम्हाला मिळते, माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य. म्हणून तू हवी आहेस. लवकर बरी हो, ठणठणीत. जय हिंद. केवळ कमाल, केवळ अप्रतिम. म्हणजे आम्ही केवळ आ वासून पाहत राहिलो आणि ऐकत राहिलो. माझी ही खात्री आहे की ह्यापुढे शाळा कॉलेजांमधल्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये जोपर्यंत आत्तापर्यंत रायगडाला जेव्हा जाग येते मधली आणि येथे ओशाळा मृत्यूमधले मोठे मोठे पल्लेदार संवाद मुलं पाठ करून म्हणायची, तिथे आता हा फोन जो आहे, ही स्क्रिप्ट जी आहे, ही वक्तृत्व स्पर्धांमध्ये अनेक मुलांकडनं सादर केली जाईल ह्याची मला खात्री आहे. अजून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की भाजपमध्ये हे कधी जाणार, ते जाण्याची नक्की चिन्ह नाहीत हे ह्या फोन कॉल नंतर क्लिअर झालं असं निदान आत्ता तरी नाही. आणि गेले तर ह्यांच्या घरी हा बाईट आपण कापून पाठवूया बरं का. हा फोन कॉल आपण त्यांना गेले तर गिफ्ट करूया. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही. मी देशातल्या एकूण परिस्थितीविषयी बोलतो. केईएमच्या मेडिकल कॉलेजच्या तुमच्या बॅचचं गेट टुगेदर नक्की होत असणार. आता ज्यावेळेला त्यावेळेचे 50 मित्र भेटत असतील त्याच्यामधले एक 10-15 तरी मोठे मोठे सर्जन झालेले असणार. काही गायनेकोलॉजिस्ट असतील, काही न्यूरो सर्जन्स असतील की दिवसाला 3 मेंदूचे ऑपरेशन्स करत असतील. त्यांचा पर डे जास्त असतो का तुमचा पर डे जास्त? पर डे त्यांचा जास्त असतो. फक्त ते जेव्हा कुठे बाहेर जातात तेव्हा त्यांना व्हिजिटिंग कार्ड द्यावं लागतं. आणि मी जेव्हा जातो तेव्हा मी येतोय हे लोकांना कळलेलं असतं. आता आपण थोडंसं कुटुंबाकडे येऊया. मला सांगा, वहिनींचा तुमच्यावर डॉक्टर म्हणून जास्त विश्वास आहे का राजकारणी म्हणून? खरं तर दोन्ही नाही. नाही. नाही, कारण मुळात खरं तर मेडिकलचा टच हा बऱ्यापैकी सुटलेला आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणून असण्याचा काही विश्वास नाही. आणि राजकारण या गोष्टीची तिला काही फार आस्था नाही. त्यामुळे राजकारणावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. किती किती प्रामाणिक उत्तर द्यावं एखाद्याने. त्यापेक्षा प्रामाणिक उत्तर म्हणजे तुम्ही बाहेर कितीही चांगले वक्ते असला आणि कुठलाही जगातला वक्ता असला तरी तो घरात फक्त श्रोता असतो. अहो, वक्ता काय, गायक असला तरी तो घरात श्रोताच असतो. आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे पुन्हा बाईट्सची. पण ह्या वेळेला खुपणारे बाईट्स नाही आहेत, ह्या वेळेला जवळच्या लोकांचे बाईट्स आहेत. बघूया. मला असं खूपतं की पप्पा आमच्यासोबत कधी कधी मॉलमध्ये येतो आणि जेव्हा आम्ही जातो मॉलमध्ये तेव्हा खूप लोक त्याच्यासोबत फोटो काढायला येतात. ओळखलं असणारच आहे. रुद्र. रुद्र. दुसरी गोष्ट जी मला खूपते, पप्पा मला प्रॉमिस करतो की तो माझ्याशी खेळणार आणि जेव्हा खेळायला येतो तेव्हा त्याला कॉल्स येतात खूप. असं हे मला खूपतं. पप्पा त्याच्या स्केड्यूलमधून आमच्यासाठी टाईम काढतो. मग आम्ही खेळतो, आम्ही बोलतो, असं खूप काही होतं. पण हे ना खूप कमी वेळा होतं. बऱ्याचदा काय होतं, पप्पा घरी येणार याच्यामुळे मी आणि मम्मा खूप प्लॅन्स करून ठेवतो आणि आईने वेळेवर कळतं की तो घरी येत नाहीये आणि त्यामुळे सगळे प्लॅन्स कॅन्सल करायला लागतात. सो ही गोष्ट खूपते. पण तो जेव्हा पण घरी असतो ही डेफिनेटली मेक्स अप फॉर इट. सो स्वीट. कन्येचं नाव? आद्या. आद्या. ऍक्च्युली दोघांचंही खुपणं खरं आहे. पण कसं आहे की थ्रू आउट दोन्ही खूप डिमांडिंग प्रोफेशन्स मध्ये काम करतो. म्हणजे कलाकार म्हणून जेव्हा सुरुवात झाली, मला वाटतं आद्या लहान होती तेव्हा
तिला खूप जास्त वेळ देऊ शकलो, पण रुद्रच्या बाबतीत तो कमी वेळ दिला. पण एक गोष्ट मी कायम पाळली, जे ती म्हणाली की क्वालिटी टाइम देतो. येस, आय एम अ प्राऊड फादर की माझ्या दोन्ही मुलांचे सगळे माइलस्टोन्स, म्हणजे त्यांचं पहिलं पाऊल टाकण्यापासून ते पहिला शब्द बोलेपर्यंत, या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. वाव. पुढचा बाईट बघूया कोणाचा. नमस्कार. अमोल हा अतिशय मेहनती, हरहुन्नरी, हुशार, प्रिन्सिपल्स आणि एथिक्सला जपणारा एक सेल्फ मेड मॅन आहे. असं असलं तरी त्याची एक छोटीशी गोष्ट मला खूप खुपते, आणि ती म्हणजे एखादी जबाबदारी अंगावर घेतली किंवा एखादं काम हातात घेतलं तर ती पूर्ण होस्तोवर त्याला दुसरं काहीही सुचत नाही. आणि एवढंच नाही तर ती गोष्ट बेस्टच व्हायला पाहिजे हा अट्टाहास. ही कॅन नेव्हर सेटल फॉर एनिथिंग लेस. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना तो कधीच रिलॅक्स करू शकत नाही. म्हणजे एवढ्या वर्षात तेवढ्यात मला आठवलंच नाहीये की त्यांनी असा एखादा दिवस अगदी निवांत आळसात घालवला आहे किंवा त्यांनी त्याच्यासाठी वेळ घालवलाय. किंबहुना असं थोडंसं जरी तो रिलॅक्स झाला की त्याला असं अपराधी वाटायला लागतं की अरे आपण खूप टाइम वेस्ट केला का, आपण काहीच प्रोडक्टिव्ह केलं नाही. तर त्याने ही तिची सवय बदलावी असं मला वाटतं. 100% मान्य आहे, बिकॉज शी इज माय मिरर. आणि मला कायम असं वाटतं की तुमचा जोडीदार हा आरशासारखा असावा. म्हणजे आरसा कसा असतो, तुम्ही जे काही आहात ना ते स्पष्ट आणि स्वच्छ दाखवणारा असावा. वा. आणि शी इज दॅट. त्यामुळे जे ती म्हणते ती माझ्या काळजीपोटी म्हणते, आणि 100% याच्यावर मी विचार करेन. कधी भेट झाली होती, कुठली ओळख आहे तुमची? ही आमची कॉलेजमधली ओळख आहे. मला वाटतं 99 मध्ये आम्ही. त्या पण डॉक्टर आहेत का? ती सुद्धा डॉक्टर आहे. Oh. शी इज स्टिल वर्किंग इन KEM. अच्छा. आणि शी इज वन ऑफ द व्हेरी लकी पीपल की जिचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि जॉब हे एकाच इन्स्टिट्यूटमध्ये, म्हणजे दॅट टू हर अल्मा मॅटर, दॅट्स KEM हॉस्पिटल. वा. आणि तिच्यासाठी ते फार मोठं विश्व आहे. वा वा. आणि त्यामुळे मी काय असं म्हणतो, जर मी पतंग असेल तर ती मांजा आहे. जास्त हवेत जायचं नाही, बरोबर जागेवर ठेवायचं. कॉलेजमध्ये असताना वाद झाला आणि तुमची अनुरूप जोडी जुळली असं आम्ही ऐकलंय. तेव्हा वादात तुम्ही जिंकलात, तुमचं प्रेम जिंकलं. पण लग्नानंतर आता वहिनींसोबत वाद झालाच तर कोण बरं जिंकतं? कुठल्याही विवाहित पुरुषाचं एकच उत्तर असतं, हे हा. जिंकणारी ही कायम बायको असते. आणि नवऱ्याने याच्यावर समाधान मानायचं असतं की हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. वा 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 वा. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. हो. आजही शिवसेनेतच असतात तर कुठल्या, उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेच्या? उद्धव ठाकरेंच्या. राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे, अजित पवार का सुप्रिया सुळे? शरद पवार साहेब. शिरूर मध्ये जास्त वेळ कोण राहतं, अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव? राहायला शिवाजी आढळराव, कामाला अमोल कोल्हे. कुठे जास्त लोकशाही आहे, ठाकरेंची शिवसेना की राष्ट्रवादी? 100% राष्ट्रवादी. जास्त प्रभावी विरोधी पक्ष नेता कोण वाटतात, अजित पवार की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस. अरे वा. खरोखर तुम्ही कधी कुणावर पातळी सोडून टीका केलेली नाही. राजकीय नेते म्हणून तुमच्या कारकिर्दीमध्ये एक मला असा बाईट आमच्या रिसर्च टीमला मिळाला नाही की तुम्ही तावातावानी शिव्या घालताय कुणाला तरी. तर हे तुमचं कौतुक. पण बाकी सगळ्या ठिकाणी हेच होतंय, हे खुपतं का? 100% खुपतं. कारण सोशल मीडियाचं जे बाटलीतलं भूत विशेषतः 2014 नंतर बाहेर निघालंय ना, यानंतर एक फेसलेस आयडेंटिटी येऊन कोणत्याही, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला कोणत्याही पातळीवर जाऊन ती बोलत असते. आणि हे खुपण्याचं एक फार महत्वाचं कारण आहे की कुठलाही नेता मी म्हणत नाही, कुठलाही राजकीय कार्यकर्ता, हा राजकीय कार्यकर्ता त्याच्या आयुष्यात काय सॅक्रिफायसेस करतो, तो त्याच्या कुटुंबाला किती कमी वेळ देतो. म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या
सगळ्या राजकीय नेत्यांना हम्म. तुम्ही एक प्रश्न आवर्जून विचारा की जेवणाच्या वेळा 100% पाळल्या जातात का? सगळ्यांचं उत्तर नाही असेल. हम्म. पुरेशी झोप मिळते का? सगळ्यांचं उत्तर नाही असेल. मुलांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किती वेळा प्लॅन प्रमाणे साजरा केला? म्हणजे हे सगळं जे आहे, यानंतर जेव्हा तुम्हाला पातळी सोडून बोललं जातं, ट्रोल केलं जातं, तेव्हा मला कायम असं वाटतं की हे त्या प्रत्येक, तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, त्या व्यक्तीचं जे एक सॅक्रिफाईस आहे, त्या व्यक्तीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याचा हा अनादर आहे. आरसा बघण्याची पद्धत आपल्याकडे गेलेली आहे की नेमकी माझी पात्रता काय, नेमकी माझी कुवत काय, आणि मी कुठल्या पातळीवर जाऊन बोलतोय. त्यामुळे ही पातळी ठेवली पाहिजे, आणि ही पातळी ठेवणं याच्यासाठी गरजेचं आहे की जर ही पातळी घसरत राहिली तर सुशिक्षित मतदार राजकारणाकडे पाठ फिरतील. चला आता काट्यांवर जाऊया, म्हणजे ट्रोल्सवर जाऊया. तुम्हाला अनेक लोक वेगवेगळ्या विषयांवरती ट्रोल करत असतात. आम्ही त्यातली मोजकेच काही ट्रोल्स इथे आणलेले आहेत आणि त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला उत्सुक आहोत. दाखवा ट्रोल्स. अमोल कोल्हेंना 15-20 वर्षांपूर्वी घोड्यावर बसवलंय, ते अजून उतरायला तयार नाही. घोडे बदलतात पण कोल्हे तसेच आहेत. एकच एक भूमिका किती दिवस करणार? मला वाटतं हे माझं भाग्य आहे कलाकार म्हणून की मला निर्मात्यांनी घोड्यावर बसवलं होतं, पण महाराष्ट्राच्या जनतेनं इथं काळजात बसवलं. आणि ही भूमिका करणं, जसं मी म्हणालो, ती केवळ भूमिका नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. आणि त्यानंतर जेव्हा 10, 15, 20 वर्षांनंतर तो मुलगा मला भेटेल आणि तो मला जेव्हा सांगेल की मला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे तुमच्यामुळे समजले, मला वाटतं ते समाधान कशातही काउंट करता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत इथे जागा आहे तोपर्यंत ती भूमिका करत राहणार. पुढचं ट्रोलिंग. खासदार झाल्यावरही महानाट्याचेच प्रयोग करायचे होते, तर राजकारणात येऊन जनतेच्या सेवेचं नाटक का करायचं? आपण म्हणतो की झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही. आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 30,000 कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट आलेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प हा अगदी कॅबिनेट अप्रुव्हल पर्यंत आलाय. बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे. इंद्रायणी मेडिसिटी सारखा इतका महत्वाचा प्रोजेक्ट हे करतोय. या ट्रोलमध्ये एक फार मोठा प्रॉब्लेम आमचा झाला राजकीय साक्षरतेचा, की खासदार झाल्यानंतरही एक परसेप्शन हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप जास्त आलं. ते म्हणजे की आमच्या दशक्रियेसाठी यायला हवं, आमच्या लग्नांसाठी यायला हवं, आमच्या पूजांसाठी यायला हवं, लोकांच्या सुखदुःखात असलं पाहिजे, हे 100% मान्य आहे. पण त्याच वेळी 365 दिवसांपैकी 100 दिवस हे पार्लमेंटचं काम चालतं, कमिट्यांचं काम चालतं, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि त्यावेळी जेव्हा शक्य होत नाही तर ही गोष्ट होते. पण मला वाटतं की खासदार झाल्यावरही महानाट्याचेच प्रयोग करायचे जर असं असेल तर पुन्हा उत्तर तेच आहे. उजळ माथ्यानं माझ्या राजांचाच इतिहास सांगतोय. कुठेतरी ईडीच्या किंवा सीबीआयच्या चौकशीने लपून तोंड लपवत नाही की परदेशात जाऊन माझा पैसा गुंतवत. यानंतर पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमामध्ये असं काही घडणार आहे की डॉक्टर अमोल कोल्हे येणार आहेत हे कळल्यानंतर एका शिवप्रेमीनी, शिवभक्तांनी एक पत्र लिहिलंय, जे डॉक्टरांनी वाचावं अशी त्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती इच्छा पूर्ण करायचं ठरवलंय. जय शिवराय. खूपदा लोक म्हणतात की आज महाराज असायला हवे होते, महाराजांनी पुन्हा जन्म घ्यायला हवा. पण या विचारानं अस्वस्थ व्हायला होतं. आज तुम्ही जन्म घ्यायचा ठरवलं तर महाराष्ट्राच्या कुठल्या भागात जन्म घ्याल? असा कुठल्या शहराचा किंवा गावाचा आम्ही विकास केलाय जिथं महाराजांना जन्म घ्यावासा वाटेल? असा कुठला भाग आहे जिथं राहणारे लोक आनंदात आहेत, एकत्र आहेत, जिथं जातीपातीचं किंवा धर्माचं राजकारण नाही, सगळे मावळ्यासारखे एकत्र राहतात? महाराज, तुम्ही आज जन्मायला हवा होता हा विचार डोक्यात यायच्या आधी नेमके कुठे जन्मायला हवा होता हा विचार डोक्यात येतो आणि खंत वाटू लागते. आम्ही तुमच्या विचारांचं राज्य अजूनही आणू शकलेलो नाही.
खरं तर आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असं वाटणं पण सोपं नाही. आम्ही आपल्या मुलांनी नोकरीसाठीच नाही तर शिकायला सुद्धा परदेशात जावं अशी स्वप्न पाहतो. त्यात चूक नाही. जे उत्तम ते आपल्या मुलांना मिळालंच पाहिजे. पण म्हणजे आमच्याकडे उत्तम विद्यापीठांची कमतरता आहे हे आम्ही मान्य करतो. युरोप अमेरिकेत जाण्यासाठी लोकांचे चाललेले प्रयत्न दाखवून देतात की आम्ही कुठंतरी कमी पडतो. सहसा गल्लीत भांडण झालं असेल तर मुलाला तू त्या भानगडीत पडू नकोस असं सांगणारे लोक जास्त आहेत. मग तो कसा मावळे जमा करणार आणि कधी लढाई करणार? आपल्या मुलाने नाकासमोर चालावं, राजकारणात पडू नये, कुणाला जाब विचारू नये असा विचार करणारे पालक असल्यावर आदर्श नेता कसा जन्मणार? शिवाजी महाराज जन्मायचे असतील तर आधी शहाजी राजे आणि राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब असल्या पाहिजे, जे आपल्या मुलाला परदेशी पाठवण्यापेक्षा इथंच राहून लोकांच्या कल्याणाचं, लोकांसाठी लढण्याचं शिक्षण देतात. आधी आम्ही पालक म्हणून जबाबदार होण्याची सुरुवात झाली पाहिजे. महाराज तुमच्या नावानं सगळेच राजकारण करतात. खूप लोक तुमचं नाव घेतात, पण फक्त सभेत तुमचं नाव काढून प्रश्न सुटणार नाही. जगात तुमचं नाव काढलं पाहिजे. पोराने उठता बसता बापाचं नाव घ्यायचं नसतं, नाव काढायचं असतं. चांगल्या अर्थानं तुमच्या नावानं मतभेद निर्माण करणारे, गटातटाचं राजकारण करणारे खूप झाले. त्यांना एकच विनंती कर, महाराज हे एकत्र येण्याचं कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द म्हणजे आपल्या एकीचा मंत्र आहे. त्यांच्या नावानं कुठलेच आणि कसलेच मतभेद होता कामा नये. आणि हो, आपण सगळेच विचार करू, महाराजांना जन्म घ्यावा वाटला तर आपलं राज्य, आपलं शहर, आपलं गाव योग्य जागा आहे का, आणि नसेल तर का नाही, ती तशी बनवायला हवी. वा. तुमचं स्वतःचं एक आत्मपरीक्षण काय सांगतं तुम्हाला, की तुमचा हा 5 वर्षाचा कालावधी कसा गेला? तुम्ही स्वतःला ती संधी त्यावेळेला दिली, लोकांनी तुम्हाला दिली, त्यानंतर तुम्ही स्वतःला 100 पैकी किती मार्क देता? स्वतःला मार्क देण्यापेक्षा मी प्रामाणिकपणे सांगेन मी समाधानी या बाबतीत. कारण खरं तर आज 4 वर्षांचा कालावधी उलटलाय आणि 2019ची निवडणूक 3 प्रमुख मुद्द्यांवर लढवली होती. बैलगाडा शर्यत, पुणे नाशिक महामार्गाची होणारी वाहतूक कोंडी आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे. 7 वर्ष ज्या बैलगाडा शर्यतीला बंदी होती ती बैलगाडा शर्यत आज सुरू झालेली आहे. तर दुसरं मी म्हणतो, आज हायवेच्या बाबतीत म्हणत असाल तर नॅशनल हायवेचे एकूण 30,000 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट्स हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेत. किंवा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आम्ही 25 वर्ष आमच्या भागातल्या लोकांनी स्वप्न बघितलं आणि 2019 नंतरचे जर सगळे टप्पे बघितले तर आज रेल्वे बोर्ड असेल, एक्सपान्शन बोर्ड असेल, प्लॅनिंग कमिशन असेल, या सगळ्या परवानग्या झाल्यात आणि फक्त कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक रेल्वे येऊन थांबलेली आहे. त्यामुळे 25 वर्षात न घडलेली एक गोष्ट घडू शकते किंवा घडण्याच्या उंबरठ्यावर आहे, याचं समाधान नक्कीच. वा वा वा, छान छान. नक्की असं काय तुम्हाला आयुष्यात खुपलं म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं? निवडून आल्यानंतर, खासदार झाल्यानंतरही मी एका खूप मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं होतं आणि त्या वाहिनीबरोबर माझं बोलणं झालं, तारखा ठरल्या, मानधन ठरलं आणि सडनली कॉन्ट्रॅक्टच्या एक 4 दिवस आधी मला सांगण्यात आलं की केवळ तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच्या पॉलिटिकल ॲफिलिएशनमुळे तुम्ही हा कार्यक्रम करायला आमचे स्पॉन्सरर्स तयार नाहीत. अरे बापरे. सगळ्यात खुपलं हे की माझं कुठलंही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही, माझ्यावर कुठल्याही केसेस सुरू नाहीत, पण केवळ माझ्या पॉलिटिकल ॲफिलिएशनमुळे आणि माझ्या विचारांमुळे जर मला डावललं जात असेल, मला नाकारलं जात असेल तर ते कुठेतरी मनाला लागलं. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंग तर्फे एक ॲक्वा टफ भेट. क्या बात है. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूपच प्रेरणा देणारा आहे. तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत तुम्हाला आम्ही देत आहोत अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर.
पुन्हा भेटूया याच वेळी पुढच्या रविवारी तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग. प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्ते.